नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मोकी मटन बिर्याणी ही खास अशी रेसिपी पाहणार आहोत। जर तुम्ही एक चवदार आणि स्वादिष्ट अशी बिर्याणी बनवू इच्छित असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी। बिर्याणी बनवताना याला आपण कोळशाचा धूर दिलेला आहे, म्हणजे कोळशावर तूप घालून त्याचा स्मोक याला द्यायचा आहे, म्हणजे ही बिर्याणी एकदम स्मोकी फ्लेवरची तयार होते। चला तर मग ही रेसिपी कशी करायची, त्यासाठी काय साहित्य लागते आणि अर्धा किलोच्या प्रमाणात ही बिर्याणीसाठी किती साहित्य घेतलेले आहे हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। या ठिकाणी आपण सुरुवातीला मटण अर्धा किलो घेतलेले आहे आणि यामध्ये पाणी घालून हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। मटण धुवून झालेले आहे। त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि हे उभ्या आकारामध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण बिरिस्त्यासाठी हा कांदा तळून घेणार आहोत। तेल गरम झालेले आहे, कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। कांदा चिरताना उभा आपण एकदम पातळ असा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे तळल्यानंतर एकदम कुरकुरीत असा तयार होतो। या ठिकाणी आपण सर्व कांदा अशा प्रकारे तळून घेत आहोत। कांदा या ठिकाणी तळून झालेला आहे, एकदम कुरकुरीत होईपर्यंत सर्व कांदा तळून झालेला आहे। मटण या ठिकाणी मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी अर्धा कप आपण दही घालून घ्यायचे आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर घालायचे आहे, चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आणि 1.5 चमचा आपण बिर्याणी मसाला यामध्ये घातलेला आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मिक्सरवर आपण या ठिकाणी अद्रक आणि लसूण बारीक केलेली आहे ती पेस्ट 1 चमचा घालायची आहे। सुरुवातीला आपण जो कांदा तळून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून घेणार आहोत। मॅरिनेशन करताना देखील याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपण हे मॅरिनेट करून घेणार आहोत, म्हणजे मॅरिनेट केल्याने मटण आपले पटकन शिजले जाते आणि एकदम टेस्टी अशी बिर्याणी आपली तयार होते। हे सर्व आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहे आणि हे आपण 30 मिनिटांसाठी मॅरिनेट करून घेणार आहोत। हे मॅरिनेट होईपर्यंत आपण या ठिकाणी कुकरमध्ये आपण 3 चमचे तेल घालून घेणार आहोत। त्यावरती 1 मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरलेला आहे तो घालून हा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा आपण गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटांसाठी हा कांदा आपण अशा प्रकारे एकदम गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे। कांदा आणि टोमॅटो हे दोन्हीही आपण चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण मटण शिजवून घेणार आहोत आणि त्याला आपण कोणताही मसाला न टाकता, म्हणजे वाटण न टाकता कांदा आणि टोमॅटोचीच ग्रेव्ही तयार करणार आहोत। त्यासाठी हे चांगले मऊ होईपर्यंत परतून घेतलेले आहे आणि नंतर आपण हे मॅरिनेट केलेले मटण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। मटण हे या ठिकाणी मी अर्धा तासासाठी म्हणजे 30 मिनिटांसाठीच मॅरिनेट केलेले आहे। त्याऐवजी तुम्ही हे 1 किंवा 2 तास देखील मॅरिनेट करू शकता आणि हे घालून घेऊन आपण पुन्हा हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। जेवढे आपले मटण चांगले मॅरिनेट होईल तेवढी बिर्याणी मस्त अशी तयार होते आणि हे मिक्स करून झालेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत। मटण शिजण्यापुरतेच यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। हे मटण आपण कुकरला 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर याला झाकण लावणार आहोत आणि मीडियम गॅसवर याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरला या ठिकाणी आपल्या 3 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत आणि कुकर आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। कुकर थंड होईपर्यंत या ठिकाणी आपण बिर्याणीचा भात तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण या ठिकाणी बासमती तांदूळ अर्धा किलो घेतलेला आहे, म्हणजे जेवढे आपले मटण आहे तेवढेच आपण तांदूळ वापरायचा आहे। दोन्ही हे आपण समप्रमाणात घेतलेले आहे आणि तांदळामध्ये पाणी घालून हे आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून हे देखील आपण 10 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत। आपले 10 मिनिटांनंतर यातील आपण पाणी काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर पातेल्यामध्ये आपण तांदळाच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेणार आहोत। त्यामध्ये 2 तमालपत्र घालायचे आहेत, 1 दालचिनी घालून घेणार आहोत, लवंगा आपण या ठिकाणी 5 घेतलेले आहेत, काळी मिरी 5 घेतलेले आहे, 1 चक्री फूल घेतलेले आहे आणि मसाला वेलची म्हणजेच काळी वेलची आपण 1 घेतलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण 2 हिरव्या वेलच्या घालायच्या आहे, म्हणजे या ठिकाणी आपण सर्व खडे मसाले घातलेले आहे। 1 चमचा तूप घालायचे आहे। तूप घातल्यामुळे भात एकदम मोकळा असा तयार होतो आणि हे सर्व घालून घेतल्यानंतर नुसार मीठ घालायचे आहे आणि हे पाणी चांगले उकळून घेणार आहोत। खडे मसाले जर भात उकळताना घातले
तर भात एकदम टेस्टी असा तयार होतो। त्यासाठी आपण सर्व खडे मसाले चांगले उकळून घेतलेले आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे। तांदूळ घालून झाल्यानंतर याला एक उकळी काढून घेतल्यानंतर झाकण ठेवून हा आपण 70%च शिजवून घ्यायचा आहे। बिर्याणीचा भात शिजवून घेताना आपण पूर्ण शिजवून न घेता अशा प्रकारे 70% शिजवून घेतलेला आहे आणि तो एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। भात या ठिकाणी सर्व आपण चाळणीमध्ये काढून यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे, म्हणजे हा जास्त शिजला जात नाही आणि एकदम मोकळा असा तयार होतो। या ठिकाणी आपण सर्व भात यामध्ये काढून घेतलेला आहे आणि कुकर देखील आपला थंड झालेला आहे। याचे झाकण काढून पाहूया। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मटनला ग्रेव्ही देखील मस्त अशी आपली तयार झालेली आहे। म्हणजे आपण एकदम आपली बिर्याणी नेहमी केल्यानंतर मोकळी होते, त्याला ग्रेव्ही राहत नाही। त्यासाठी अशा प्रकारे जर मटनमध्ये थोडे पाणी घालून शिजवून घेतले आणि थोडीशी ग्रेव्ही ठेवली तर बिर्याणी एकदम मस्त अशी तयार होते। आणि मटण आपले तुम्ही पाहू शकता मस्त असे शिजलेले आहे। याचे प्रत्येक पीस हा मस्त असा शिजलेला आहे। हाताने आपण दाबल्यानंतर हे एकदम मऊ असे शिजून तयार झालेले आहे। त्यानंतर आपण बिर्याणीसाठी लेअरिंग करून घेणार आहोत। त्यासाठी एक दुसरे भांडे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला शिजलेले मटण आणि थोडी ग्रेव्ही घालून घ्यायची आहे आणि नंतर शिजवून घेतलेला भात याच्यावरती घालून घ्यायचा आहे। लेयर तयार करून घेणार आहोत आणि सर्व लेयर अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपण मटण घालायचे आणि नंतर त्याच्यावरती शिजवून घेतलेला भात घालायचा आहे आणि या ठिकाणी आपण केशर याच्यामध्ये घालून घेणार आहोत। केशर हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर हे स्किप करू शकता। नंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर आणि पुदिना दोन्हीही बारीक कट करून त्याच्यामध्ये घालू शकता आणि नंतर आपण सुरुवातीला जो कांदा तळून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण बिर्याणीवरती लेयर तयार करून घेत आहोत। त्यासाठी प्रत्येक लेयरमध्ये अशा प्रकारे आपण मटण घालून घ्यायचे, नंतर त्याच्यावरती भात घालून घ्यायचा आणि नंतर तळलेला कांदा, कोथिंबीर आणि हे सर्व घालून याच्या लेयर तयार करून घ्यायचे आहे। सर्व लेयर तयार करून झालेले आहेत। त्यानंतर आपण पाण्यामध्ये केसर भिजवून घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि केसर घालून झाल्यानंतर पुन्हा तळलेला कांदा घालून या ठिकाणी आपण सर्व लेयर्स अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहे। लेयर तयार करून झाल्यानंतर आपण याला स्मोकी फ्लेवर देणार आहोत। त्यासाठी आपण शेगडीमधला किंवा चुलीमधला कोळसा आपण अशा प्रकारे घेणार आहोत आणि त्याची सर्व राख काढून घ्यायची आहे। तुमच्याकडे शेगडी किंवा चूल नसेल तर त्यावेळेस तुम्ही कोळसा गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर तो वापरायचा आहे। या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये कोळसा आपण घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण 1 चमचा तूप घालून घेणार आहोत आणि तूप घालून घेतल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि गॅस आपण कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर याला आपण स्मोक देणार आहोत। आपण यातील सर्व धूर बंद होईपर्यंत आपण याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि या ठिकाणी आपण पूर्ण 10 मिनिटं हे झाकून ठेवले होते। 10 मिनिटानंतर यातील धूर कमी झालेला आहे आणि 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याला मस्त असा स्मोक दिलेला आहे। यातील वाटी काढून घेणार आहोत आणि बिर्याणी देखील मस्त शिजून तयार झालेली आहे। एकदम झटपट आणि पटकन तयार होणारी ही बिर्याणीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। ही बिर्याणी तयार झालेली आहे। त्यानंतर आपण ही सर्व मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करताना तुम्ही पाहू शकता मस्त अशा याला लेयर आलेले आहेत। आपण ही सर्व करून घेणार आहोत। सर्व करताना बिर्याणी पाहू शकता एकदम मसालेदार झालेली आहे, म्हणजे आपण जो मसाला केलेला आहे तो परफेक्ट असा आपला तयार झालेला आहे। अनेकदा बिर्याणी केल्यानंतर बिर्याणीला मसाला कमी पडतो आणि फक्त पांढरा भातच राहतो आणि बिर्याणी एकदम मोकळी अशी तयार होते। त्यासाठी जर तुम्ही योग्य प्रमाणात याचा मसाला केला, म्हणजे आपण सुरुवातीला कांदा आणि टोमॅटोचा जो मसाला केला आहे तो परफेक्ट प्रमाणात झाला तर आपली बिर्याणी मसालेदार अशी तयार होते। याच्यावरती लिंबू पिळून ही खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे। याचे पीस देखील परफेक्ट असे शिजलेले आहे आणि याला मस्त असा स्मोकी फ्लेवर लागलेला आहे। कोळशावर आपण तूप घातल्यामुळे ही बिर्याणी एकदम स्मोकी अशी तयार होते। एकदम टेस्टी आणि मस्त अशी ही बिर्याणी तुम्ही देखील नक्की करून पहा। तुम्हाला ही आजची आपली रेसिपी आवडली असेल, जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तसेच बाजूची बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये।